पालघरमध्ये आदिम समाजासाठी काम करणाऱ्या सूर छलकारी कातकरी महासंघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत संघटना शिवसेनेमध्ये विलीन केली। पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल त्याचं परिचालन करण्यासाठी पुढील 5 वर्ष कंत्राटदार नेमला जाणार आहे। अग्निसुरक्षा, आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखभाल या कामांची जबाबदारी ते कंत्राटदार सांभाळणार आहेत आणि त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून 84 कोटी खर्च अपेक्षित आहे। नाशिकच्या विंचूर विठ्ठलवाडीमधील 25 फूट उंच मानाची काठी मढीच्या दिशेने प्रस्थान करण्यात आलेली आहे। मढीमधील कानिफनाथांचा यात्रा उत्सव हा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत असतो। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने कानिफनाथांच्या काठी पायी यात्रेमध्ये सहभागी झाले। येवल्यामध्ये अंगणगाव पैठणी क्लस्टरमध्ये 3 दिवसीय विणकरांचं प्रशिक्षण पार पडलं। केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग 2 दिवसांचं प्रशिक्षण आणि व्यवसाय वाढीला मार्गदर्शन करण्यात आलंय। सांगलीमधील शहीद विनायक पुजारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले। गडचिरोलीमधील सेवा बजावताना विनायक पुजारी यांना वीरमरण आलं होतं। यावेळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। उल्हासनगरात एका कामगारावर 7 ते 8 जणांच्या टोळीनं धारधार शस्त्रानं हल्ला केलाय। या तरुणाची टोळी रस्त्यामध्ये केक कापत होती। यावेळी कामगारांना रस्त्यामधून जायला जागा मागितल्यामुळे या टोळीनं कामगाराला मारहाण केली। तरुणाच्या टोळीवर गुन्हा दाखल झालाय। येवला तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत असलेल्या निमगावमध्ये किरकोळ कारणावरून बाईक पेटवण्यात आली आहे। पोलिसांची गाडी घरी का बोलावली असा जाब विचारत एकानं थेट बाईकला आग लावली आहे। आगीमध्ये बाईक जळून गेली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन मिळालेलं नाहीये आणि त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून महापालिकेसमोर आंदोलन केले। केंद्र आणि राज्य सरकारचं वाढीव मानधन मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि आंदोलन केले। पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ठेकेदारांनी आंदोलन केलंय। दोन्ही जिल्ह्यांना मिळून 68 कोटींचा निधी दिलाय। मात्र त्यातील 45 कोटी ठाणे आणि केवळ 23 कोटी निधी पालघरला मिळालाय। निधीमध्ये जिल्हानिहाय तफावत आहे आणि त्यामुळे ठेकेदारांनी ठाणे अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। पालघरच्या वाडा तालुक्यातील अंभई आमगाव या ग्रामपंचायती विरोधात ग्रामस्थांनी उपोषण केले। या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। वाडा पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्यांवर गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत कुर्ला स्थानकाचा कायापालट केला जातोय। मात्र या योजनेअंतर्गत कामासाठी दिलेली मुदत संपली आहे, तरीही केवळ 40% काम झालेली आहेत। अद्याप 60% कामं अपूर्ण आहेत। नवी मुंबई महापालिकेनं प्लास्टिक विरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे। पर्यावरण आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या एकल वापर प्लास्टिक विरोधात कारवाई केली आहे। नवी मुंबई महापालिकेनं विविध विभागांमध्ये मोहीम राबवून 71 किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे। मुंबईमधील कोस्टल रोडच्या दुसऱ्या वर्सोवा दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील 300हून अधिक झाडं तोडली जाणार आहेत। मात्र झाडं तोडण्याला स्थानिकांनी विरोध केलाय, त्यामुळे 337 पैकी 190 झाडं तोडली जाणार नाहीत। नाशिकच्या अंबर्डे परिसरामध्ये जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीनं किरकोळ वादातून एकाला लोखंडी सळीनं मारहाण केली आहे। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी आदेशानंतर मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळानंही ठाम भूमिका घेतली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये पीओपी मूर्तीवरील बंदी राहणारच असं पालिकेनं स्पष्ट केलंय आणि त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणामध्ये तोडगा काढावा या मागणीसाठी परळच्या नरे पार्कमध्ये मूर्तिकारांनी महासंमेलन आयोजित केलंय। मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात मुंबई मनपानं जप्तीची कारवाई केली आहे। या 2 थकबाकीदारांकडे एकूण 21 कोटी 63 लाख 56 हजार रुपयांची थकबाकी होती। 21 दिवसांमध्ये ही रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पुण्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। 10 वर्ष मी शिवसेनेमध्ये होतो, आता पुन्हा परिवारामध्ये काम करण्याची संधी मिळाली असं धंगेकरांनी म्हटलंय। राज्यातील जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे आणि त्यामुळे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात बोलताना शिंदे बोलत होते।
काही लोकांना कावीळ झाले अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. 2.5 वर्षांमध्ये केवळ आरोप केले. विरोधी पक्ष चालवायला जितके आमदार लागतात तेवढे सुद्धा आमदार त्यांना मिळाले नाहीत असा हल्लाबोल शिंदेंनी ठाकरेंवर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकमेकांना भेटले. त्यांनी हस्तांदोलन केलं. अर्थसंकल्पामध्ये मर्सिडीजचे भाव वाढवले नाही असं म्हणत ठाकरेंनी त्यांना टोलेबाजी केलेली आहे. आणि यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांकडे पाहणं सुद्धा टाळलंय. राज्यातील 2,53,00,000 महिलांना आर्थिक लाभ दिला जात असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे. 2,63,00,000 महिलांनी अर्ज केला होता. जुलै महिन्यापासून अर्जाची छाननी सुद्धा सुरू होती अशी माहिती तटकरेंनी दिली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर होणाऱ्या टोल वसुली विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय. टोल नाक्यावर नियमांचं उल्लंघन होत असून टोल वसुली संदर्भातली दिली जाणारी माहिती खोटी आहे असा आरोप त्यांनी केलाय. 3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसंच 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यवतमाळच्या आर्णीमध्ये सरपंचांनी पुष्पा स्टाईल साडी परिधान करत कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे. जलजीवन मिशनची कामं अर्धवट राहिलेली आहेत आणि त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलाय. केंद्र आणि राज्य शासनानं जलजीवनच्या कामासाठी निधी द्यावा यासाठी त्यांनी हे आंदोलन केले. बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात. अंजरडोह गावाला पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. गावातील 3 पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. चंद्रपूरच्या वरोरामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलं. शेतकऱ्यांना तातडीनं वीज जोडणी दिली जावी, सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. परभणीमध्ये नागरिकांनी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला. आरोपींना फाशी द्यावी तसंच पीडितेच्या कुटुंबियांना शासनानं 10 लाख रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला. रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. थकीत बिलांची रक्कम तातडीनं दिली जावी अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला. शिर्डीच्या कोपर गावात महसूल कर्मचारी आणि तलाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तलाठ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केलेला आहे. गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र तलाठी यांनी गैरमार्गानं पैशाची मागणी केली नाही. या प्रकरणी तलाठीवरचा गुन्हा मागे घेतला जावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन दिलं जावं यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत. अकोल्यामधील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यानंतरही त्यांना झालेल्या नुकसानाचा भरपाई द्यावी अशी मिळालेली नाही आणि यासाठी त्यांनी अनेकदा HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये चक्रा मारल्या. मात्र कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले.